This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक महत्त्वाच्या घडामोडींवर. विजय करंजकर यांना मातोश्रीवरून वेळ देण्यात आली होती. त्यांनी मला भेटण्याची वेळ मिळाली नाही असं सांगण्यात आलं होतं. ते नवीन घरोबा करण्याच्या विचारात असल्यानं त्यांनी भेट घेतली नसावी अशी शंका बडगुजर यांनी व्यक्त केली. सध्या विजय करंजकर हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे असा गौप्यस्फोट जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना सुधाकर बडगुजर यांनी केला. विजय करंजकरांना तिकीट नाकारलं गेलं. राजाभाऊ वाजेंना तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आम्ही पक्षादेश मानणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार जोमाने नाशिक शहरामध्ये चालू आहे. मातोश्रीवरनं बोलवणं गेलं हे प्रत्यक्ष मला सुद्धा माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे कदाचित ते गेले नसतील. त्यांचा दुसरा घरोबा कदाचित वाढत असेल किंवा संबंध प्रस्थापित होत असतील माहीत नाही, पण मातोश्रीवरनं बोलवलं तर उद्धवजींनी एवढं मात्र खरं. नाशिकच्या ठाकरे गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड यांनी पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचा संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेत या संबंधीची घोषणा केली. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, महानगर प्रमुख विलास भाऊ शिंदे, आमचे मार्गदर्शक कोंडाजी मामा आव्हाड, आकाशजी छाजेड हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता म्हणून राजाभाऊ वाजेंकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची अलायन्स आहे, एक वैचारिक जडणघडण आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे. जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली 30 वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलंय. नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं. राजाभाऊ वाजेंना आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या 4 जिल्हा ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या 4ही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या आहे. इथून पुढे या वॉशिंग मशीनला म्हणजेच या तानाशहाला हिटलरला हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ताकदीनं उभी राहणार आहे. याकरता हा पाठिंबा दर्शवण्याकरता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठेतरी लोकशाही वाचवण्याकरिता, संविधान वाचवण्याकरिता, आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे. आम्ही चौकसभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः 1 to 1 चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे, पण लीडसाठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत. राजाभाऊ वाजेंना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांच्या आई वत्सलाबाई खैरे यांच्याकडून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कालच्या सभेतून लोक जे विचार घेऊन गेले त्याचे रूपांतर विजयात होईल असा विश्वास नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंचे विचार अत्यंत मनाला भिडले, याचे रूपांतर 4 जूनला विजयात होईल. 6 आमदार भिडलेले आहेत. निश्चितच महायुतीच्या उमेदवारासोबत ही कडेची लढत आहे असं देखील ते म्हणाले. विजयात रूपांतर होईल त्या सभेमधून जे लोक विचार घेऊन गेले ना, त्याच्या आताच काही मंडळी म्हणतात नॅशनल इश्यूवर बोलले, कुठं स्टेट इश्यूवर बोलले, कधी आपल्या जिल्ह्यातल्या प्रश्नावर बोलले आणि हे अत्यंत लोकांच्या मनाला भिडले ते त्यांचे विषय. त्यामुळे निश्चितपणे याचं रूपांतर विजयात होणारच आहे ना 4 जूनला. हे पहा, 6 आमदार भिडलेले. काल जिथं आपली सभा झाली तिथं मुख्यमंत्री आपले मिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत आहेत. चिखलीत नितीन गडकरी येत आहेत,
त्यानंतर त्यांनीच मॅनेज केलेल्या वंचितचे लोकांना बी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची सभा झाली. आता कोणीतरी सांगितलं मला गोविंदाची रॅली होऊ राहिली. असे अनेक प्रयोग त्यांचे होत आहेत. काल JP नड्डा जे आहेत त्यांचे अध्यक्ष, काल काय हाल झाले. शेवटी आमदार जे आहेत त्यांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले. आता इतके मूर्ख राहिले का लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणता एका ठिकाणी, आणि एकीकडे म्हणता की हेलिकॉप्टर पाहायला गेले. म्हणून अशी अवस्था आहे त्यांची. आपण पहा, सगळ्याच लोक इथं येऊन चाललेले. तर 6 आमदारांना ज्या जनतेनं आमदार केलं, आता त्यांचा मूड पहा ना. त्यावेळेसचा मूड होता कदाचित त्यांना आमदार करण्याचा, पण तोही काही लोक जे पळाले ते बेमानी करतील असं लोकांना कधी वाटलंही नव्हतं. ज्याच्याजवळ प्रचंड धनशक्ती आहे, ज्याच्यासाठी तुम्हीच आता विचारलं की ज्याच्याजवळ 6 आमदार आहेत, मग त्याला तुम्ही मानता की नाही मानता. ज्यांच्याजवळ कुठंतरी मोदीजींचं नेतृत्व आहे, कुठंतरी आमच्या एकनाथ मिंदेचं नेतृत्व आहे, फोड्या करणारे फडणवीस आहेत, अजितदादा सिंचन घोटाळ्यावाले आहेत, त्यांच्याच भाषेत त्यांनी आता तर क्लीन चिट दिली असेल. असे अनेक लोक आहे. असंवैधानिक सरकार राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार. त्यामुळे लढाई कोणाशी होणार? प्रचंड धनशक्ती आणि राज्यसत्ता राजपाट असणाऱ्या लोकांसोबत आमची लढाई होईल. ती कुठेतरी ज्याला कोणी ओळखतही नाही, जे कोणीतरी आव आणतात, बडेजाव करतात, अपक्षाचं सिम्बॉलही अजून लोकांना माहीत नसतो, आणि कुठेतरी अशा लोकांचा काही लढाईचा काही विषयच नाही. ते रिंगणात कोण हे आम्ही नॉलेजही वाढवत नाही, पाहतही नाही. आमची लढाई निश्चितपणे महायुतीच्या माणसासोबत राहील, उमेदवारासोबत राहील. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे येत्या 24 तारखेला प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत. मरियाई चौकातील एक्झिबिशन सेंटर मैदानात काँग्रेसकडून सभेचे नियोजन करण्यात आलंय. सुशील कुमार शिंदे हे स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून सभेचं नियोजन करतायत. खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ मंदिरात आज चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस पिण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाल्यानं कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं नवस फेडण्यासाठी तसेच लहान मुलांची जावळ काढण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती. छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभेसाठी लढण्यास इच्छुक आहे. परवाच महायुतीकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची इच्छा होती. त्या ठिकाणी मला उमेदवारी देण्यात यावी. महायुतीमधील 2 आमदार आणि 1 राज्यसभा सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला, असं वक्तव्य मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी केलं. आणखी काय बोलले ते बघूयात. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो. परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी. परंतु मी अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व 1 राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला. मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो. सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जाहीर सभा सुरू झाली. या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून या सभेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शहर आणि गाव पातळीसह काम करण्यासाठी एकत्र आले आहेत. ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या वरिष्ठ सोडवतायत. महायुतीतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतायत. होणाऱ्या मतदानापैकी 70% पेक्षा जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी नियोजन सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकारी हा प्रयत्न करतो आहे की मतदान हे 100% झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न इतर सामाजिक संस्था ज्या आहेत त्यासुद्धा आव्हान करतायत. रोटरी असेल, लायन्स असतील किंवा ज्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान करतायत की आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हीही बूथ लेवलवरती जाऊन प्रत्येक ठिकाणी मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आहे. स्थलांतरित असणारी काही मंडळी आहेत त्यांनासुद्धा मतदानासाठी येण्यासाठी आम्ही लोक आव्हान करतो आहे. त्यामुळे मतदान हे चांगलं होईल यात काही शंका नाही. आणि ज्या ठिकाणी मतदान कमी झालं आहे असं जिथे आपण म्हणतो आहे त्या ठिकाणी याद्यांमधील असणारे काही जे वैशिष्ट्यपूर्ण की याद्यांमध्ये नावं कट झाली आहेत किंवा जी वाढली आहेत असे काही प्रकार बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. काही ठिकाणी
पण काही ठिकाणी मतदान वाढलं आहे असंही आपल्याला दिसतं आहे. परंतु ओव्हरऑल आपल्याला लक्षात येत आहे पुन्हा तोच प्रकार आहे. वातावरण जवळजवळ ज्या ज्या ठिकाणी वातावरण म्हणतो, ज्या ठिकाणी मतदान झालं आहे त्या ठिकाणी 42-45 डिग्री एवढं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आज 12 वाजता मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच हिना गावित यांच्या बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित यांनीही 3 अर्ज दाखल केले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. आणि यासह महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. All problems one solution under the guidance of Dr. Sachin Jipkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल. क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से. तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.